ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली hold घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना थोड्याच वेळात पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. आता लवकरात लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात आज खटाखट 3,000 रुपये सोबत गॅस सिलेंडरचे 2400 रुपये आणि 50,000 रुपये सोबत घरकुल योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. बघा यादीत नाव आहे का, कुठे बघायचं आहे, सगळं डिटेलमध्ये माहिती सांगतो. काय करायचे आहेत, महत्त्वाच्या 3 ते 4 गोष्टी तुम्हाला मेच्या हप्त्यासाठी करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला मेचा हप्ता सोबतच घरकुलसुद्धा मिळणार आहे. बघा मुख्यमंत्री काय म्हणाले, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार पैसे. आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे. त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे. त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे. आता यावर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता आपण बघितलं की सांगितलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना फक्त 1500 देऊन थांबणार नाही, त्यांना लखपती बनवणार आहोत. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं की आम्ही 50,000 रुपये लाडक्या बहिणींना कर्ज देणार आहोत, ज्याच्यामध्ये लाडके बहीण छोटा मोठा व्यवसाय करू शकेल. मेचा 11वा हप्ता थोड्याच वेळात जमा होणार. त्याच्या संदर्भात सरकारचा GR सुद्धा आलेला आहे. बँकेमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. चेक हा बँकेत जमा झालेला आहे. महिला व बालविकास या विभागाकडं पैसे हे सरकारनं पाठवलेले आहेत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला किती रुपये मिळणार. एप्रिलचा हप्ता ज्यांना आला आहे त्यांना मेचा हप्ता मिळणार का. घरकुल हवा असेल तर त्यासाठी काय करावं लागणार. 50,000 रुपये हवं असतील तर त्यासाठी काय करावं लागणार. कोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम वाटप होणार. आज किती जिल्हे वाटप होणार. सोबतच आज किती टप्प्यात वाटप होणार. कारण आज 27 तारीख आहे. 27, 28, 29 आणि 30 हे 4 दिवस वाटप राहणार आहे. लक्षात घ्या. 27, 28, 29, 30 हे 4 दिवस आजपासून वाटप राहणार आहे. सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास संपूर्ण माहिती मिळणार आहे. सगळ्यात एक छोटीशी विनंती आहे लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला पटापटा सांगा कोणाला मेचा हप्ता पाहिजे आहे, कोणाला घरकुल योजना पाहिजे आहे, कोणाला 50,000 रुपयाचं कर्ज पाहिजे आहे. कारण तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. 2 मिनिटात संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणी एकाच प्रतीक्षेत आहे, ते म्हणजे मेचा हप्ता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माझं घर माझा अधिकार या योजनेअंतर्गत घरकुल योजना पुन्हा फॉर्म सुरू झालेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे त्यांनी पटापटा अर्ज करायचा आहे. घरकुल बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला माहिती आहे घर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना, जी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आहे अशा लाडक्या बहिणींना हे घरकुल मिळू शकतं. त्यामुळं तुम्ही जर अजून अर्ज केला नसेल तर तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये हा अर्ज मिळतो, तिथं जाऊन तुम्हाला भरायचा आहे. कुठं मिळतो. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन मिळतो, तिथं जाऊन हा भरायचा आहे. आता तुम्ही म्हणाल दादा आज पैसे येणार का. हो, आज मेचा हप्ता वाटप होणार आहे. कालच होणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळं ते तेवढं थोडंसं रखडलं आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सध्या पावसानं खूप थैमान घातलेलं आहे आणि त्यामुळं पूर परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे सरकार थोडं तिकडं नियोजनमध्ये असल्यामुळं थोडंसं तिथं उशीर झाला, त्याबद्दल माफी असावी असं सुद्धा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यांपासून हे वाटप सुरू करण्यात येणार आहे. बघा प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ज्यावेळेस प्रमाणे पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे वाटप होणार आहे. तुम्ही म्हणाल एवढ्या जिल्ह्यात का. नाही, हे पहिल्या टप्प्यात आणि आज कदाचित तुम्हाला 2 टप्पे पाहू शकतात. त्यामुळं
खटाखट बँकेत पैसे आज तुमच्या पडणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, ज्यांना एप्रिलचा हप्ता आलेला नाही त्यांना सुद्धा कदाचित एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात. त्यामुळे बँकेत जाऊन आज तुम्हाला पहिले 2 कामं करायचे आहेत. तुमचं अकाउंट चालू आहे का नाही हे पहिलं चेक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बँकेत जावा, आज बँकेचं स्टेटमेंट काढून घ्या. अकाउंट चालू आहे का, आधार कार्ड चालू आहे का, त्या आधार कार्ड बँकेला लिंक केला आहे का, तरच तुम्हाला मेचा हप्ता मिळणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नम्र विनंती आहे, 10 ते 15 मिनटं लागतात ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर एकदा बँकेत जाऊन स्वतः पुष्टी करून घ्या. कारण बघा, एकदा जर मेचा हप्ता वितरण झाला तर मात्र मग तुम्हाला परत जूनची वाट पाहावी लागेल. आणि तुम्हाला माहीत नाही, जर एकदा तुम्ही यादीतून बाहेर पडले तर तुमचा पुढचा हप्ता येतो का नाही ह्याची सुद्धा गॅरंटी नसते. त्यामुळं तुम्हाला सातत्यानं त्या यादीत नाव ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर योजनेचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर गॅस सिलेंडरची KYC केलेली असेल, कनेक्शनची, महिलेच्या नावावर गॅस असणं खूप आवश्यक आहे. महिलेच्या नावावरती जर गॅस कनेक्शन नसेल तर मात्र तुम्हाला तिथं काहीच मिळणार नाही. ह्याची एक नोंद घ्यायची. आणि ती महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असली पाहिजे, ह्याची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50,000 रुपये कसे मिळणार. 50,000 रुपये बघा, तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय. त्यासाठी तुम्हाला महिला जी आहे, जिला कर्ज हवं आहे, तिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला ते कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मिळणार आहे. आणि त्यासाठी जो हप्ता आहे तो तुम्हाला स्वतः भरायची गरज नाही, तो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता मिळतो तोच तुम्हाला तिथं भरायचा आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे खिशातून एकही रुपया न भरता तुम्हाला तिथं ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, ह्याच गोष्टींचा लाभ घ्यावा तुम्ही. पटापटा या सगळ्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून 2 कामं करायची आहेत, ते म्हणजे रेशन कार्डची KYC. भरपूर लाडक्या बहिणींना माझी नम्र विनंती आहे, 30 मे हे शेवटची तारीख आहे. रेशन कार्डची जर KYC केली नाही तर तुम्हाला मोफत जे अन्नधान्य मिळतं ते सुद्धा बंद होईल. आणि आता तुम्हाला माहिती आहे, पुढच्या महिन्यातच PM किसान योजनेचा हप्ता येणार आहे. सोबतच आता ओला दुष्काळसुद्धा पडू शकतो, त्यामुळं त्याचेसुद्धा पैसे आता लाडक्या बहिणींना मिळू शकतात. तर शेतकऱ्यांना माझं नम्र विनंती आहे, बँकेची KYC, रेशन कार्डची KYC आणि आपले जे काही इतर काम आहे ते करून घ्या. कारण ज्यावेळेस सरकार एखादं योजना काढतं किंवा एखादी स्कीम काढतं, त्यावेळेस जर तुमचे डॉक्युमेंट तयार नसतील तर मात्र प्रॉब्लेम होईल आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आलं लक्षात, रेशन कार्डची KYC करून घ्यायचे सगळ्यांनी पटापटा. आजच्या आज तुम्हाला ते रेशन दुकानात जाऊन करू शकता. कोणत्या बँकेत पैसे येणार बघा, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, SBI असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, कोटक असेल, पोस्टाचं खातं असेल, या सगळ्यांमध्ये आज जवळपास 10 ते 12 बँकेमध्ये आज पैसे पडतील. आणि 10 ते 11 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज वाटपाचा कार्यक्रम हा आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला हा एप्रिलचा हप्ता आलेला आहे, कोणाला 50,000 पाहिजे, कोणाला घरकुल पाहिजे. पटापटा कमेंट करा, म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल की तुम्हाला नेमकं काय पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.